सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। यात्रा कालावधीत दररोज सकाळी महापूजा व रात्री नित्योपचार पूजा करून देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार आहे। 22 सप्टेंबर रोजी पहाटे प्रक्षाळ पूजा करून सकाळी 9 वाजता महापूजा करण्यात येणार असून सकाळी 11 वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे। त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबिना काढण्यात येणार आहे। 23 रोजी श्री देवीची सकाळी 10 वाजता महापूजा करण्यात येणार आहे। त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबिना निघणार आहे। 24 रोजी श्री देवीची सकाळी 10 वाजता महापूजा करण्यात येणार आहे। त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा आणि छबिना निघणार आहे। 25 रोजी सकाळी महापूजा आणि रात्री श्री देवीची नित्योपचार पूजा व छबिना काढण्यात येणार आहे। 26 रोजी सकाळी महापूजा होणार असून ललित पंचमीनिमित्त सायंकाळी 5 वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर नित्योपचार पूजा आणि छबिना काढण्यात येणार आहे। 30 रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून दुपारी 1 वाजता होमविधीस प्रारंभ होईल। सायंकाळी 7 वाजता पूर्णाहुती होत आहे। त्यानंतर मसरे यांच्या घरातून सायंकाळी 7 वाजता दहीहंडीची मिरवणूक निघणार आहे। दहीहंडीचा दुग्धाभिषेक रात्री 8 वाजता होऊन रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे। 1 ऑक्टोबर रोजी महानवमीनिमित्त सकाळी अलंकार पूजा आणि रात्री नित्योपचार पूजा व छबिना निघणार आहे। 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन संध्याकाळी 5 वाजता श्री रूपभवानी मातेचा पालखी सोहळा सीमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत निघणार आहे। यावेळी पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे। या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येईल। 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री देवीची सकाळी अलंकार महापूजा करून भक्तांना महाप्रसाद वाटण्यात येणार आहे। त्यानंतर रात्री नित्योपचार पूजा व छबिना मिरवणूक काढून सर्वांना दुधाचा प्रसाद देऊन नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याचं मसरे यांनी यावेळी सांगितलं। या पत्रकार परिषदेस सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, मानकरी राजशेखर हिऱ्याबू, सुधीर थोबडे, सुनील मसरे, सोमनाथ मेंगाणे, अनिल मसरे, बाळासाहेब मुस्तारे, संदेश भोगडे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची उपस्थिती होती। कुलस्वामिनी रूपभवानी नवरात्र महोत्सव दिनांक 22 तारखेपासून सुरुवात होत आहे। या कालावधीमध्ये नवरात्र महोत्सवाच्या पूर्ण कालावधीमध्ये पोलीस प्रशासन व कॉर्पोरेशनचे आयुक्त व त्यांच्या सगळे प्रशासन आपल्या देवस्थानमध्ये पूर्ण चोख व्यवस्था ठेवलेली आहे आणि स्वच्छतेचं पूर्ण स्वच्छता वगैरे सगळे पूर्ण कॉर्पोरेशनने सगळे केलेले आहे आणि पोलीस प्रशासनानेसुद्धा चोख व्यवस्था ठेवलेली आहे। भाविकांना माझी नम्र विनंती आहे की शक्यतो महिला भाविकांनी गळ्यातले आपले दागिने सांभाळावं आणि लहान मुलांना इकडे तिकडे सोडू नये, जेणेकरून ती मुलं इकडे तिकडे हरवू नये असं मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो। आणि भाविकांना माझी नम्र विनंती आहे देवीच्या दर्शनाला येऊन सगळ्यांनी पावन होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। यंदाच्या शारदोत्सवामध्ये नेमके कोणकोणते धार्मिक उपक्रम असणार आहे? यंदाच्या शारदी महोत्सवामध्ये सकाळी महापूजा सकाळी 9 वाजता महापूजा संपन्न होते। त्याच्यानंतर घटाचा कार्यक्रम 11 वाजता करणार आहे, घटस्थापना। त्यानंतर संध्याकाळी नित्योपचार पूजा व संध्याकाळी छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि ह्या पद्धतीने रोज सकाळी महापूजा आणि संध्याकाळी नित्योपचार पूजा आणि छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे।